नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। रोज रोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चपातीच्या पिठापासून डोसे बनवू शकता। म्हणजे याला घावन म्हणतात, आंबोळी म्हणतात। बऱ्याचदा रोज रोज चपाती खाऊन खूप कंटाळा येतो आणि पोटभरीचंही हवं असतं। मग वेगळं रोज काय बनवायचं, घरातील साहित्यामध्येच काहीतरी बनवावं असं वाटत असतं। म्हणूनच आज या चपातीच्या आपल्या पिठापासून आपण इथं घावणे अशा पद्धतीने बनवू शकतो। अतिशय जाळीदार होतात। आता तुम्हाला इथं मी दाखवतच आहे, मौसूत अशी जाळीदार घावण होतं आणि चवीलाही अतिशय उत्तम लागतं। म्हणजे चपातीच्या पिठाचं आहे, गव्हाच्या पिठाचं आहे म्हणून काही वेगळी चव लागते असं काही नाही। तांदळाच्या पिठापासून नेहमीच बनवतात, त्याची चव काय वेगळीच, म्हणजे ती टेस्टी बनतातच। परंतु इथं गव्हाच्या पिठापासून बनवलेली ही अतिशय चविष्ट बनतात आणि जाळीदारही होतात आणि याला काही जास्त करावं लागत नाही। अगदी तांदळाच्या पिठाची ज्या पद्धतीने बनवली जातात त्याच पद्धतीने इथं आपण गव्हाच्या पिठाचेही घावणे बनवू शकतो आणि मौसूत अशी होतात, त्यामुळे खायलाही खूप टेस्टी लागतात। म्हणजे चपातीपेक्षा तर अतिशय छान लागतात। आता इथं आपण पहिल्यांदा तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी गव्हाच्या पिठाबरोबरच आपण इथं रवा वापरणार आहे 1 वाटीच। आता हा मी जाडसर रवा घेतलेला आहे, तुम्ही बारीक रवा म्हणजे कोणताही रवा वापरला तरी चालेल। इथं मी सुजीचा रवा घेतलेला आहे, थोडा मोठा रवा आहे, माझ्याकडे थोडा शिल्लक होता म्हणून मी तोच इथे यूज करत आहे। तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो बारीक रवा वगैरे कोणताही रवा इथं वापरला तरी चालेल। रवा आणि पीठ एकत्र मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी ऍड करत आपण इथं बॅटर बनवून घेणार आहे। आता रवा भिजवण्यासाठी थोडा जास्त पाणी ऍड करावं लागतं इथं, म्हणजे पीठ भिजवण्याचा काहीच मोठा इश्यू होत नाही। नंतर आपण एक्स्ट्रा पाणी घातलं तरी चालतं, कन्सिस्टन्सी चेक करून पाणी ऍड करावं लागतं। 1 ग्लास पाणी मी वापरलेलं आहे। आता पीठ आहे ते पूर्ण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं, अशा पद्धतीचं बॅटर बनवून तयार होतं। आता हे आपल्याला थोडं रवा भिजण्यासाठी ठेवावं लागणार आहे, 1 तासभर इथं तुम्ही ठेवून द्यायचं। त्याच्यानंतर चेक करून घ्यायचं रवा भिजलेला आहे की नाही। रवा जर बारीक असेल तर तो पटकन भिजतो अर्ध्या तासामध्येही। आता इथं जाडसर रवा वापरलेला आहे मी, त्यामुळे 1 तासभर पीठ भिजवण्यासाठी ठेवलेलं आहे। इथं जाडसर रवा वापरलेला आहे त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ बारीक करून घेत आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करून घेऊ शकता, अशा पद्धतीने एकदम बारीक पीठ बनवून घेतलेलं आहे। ज्या पद्धतीने आंबोळीचे पीठ बनवतो आपण तांदळाचं पीठ, त्याच पद्धतीने इथं गव्हाचं पीठ मी बनवून घेतलेलं आहे। आणि जास्त आंबवून घेणार असाल तरी चालते, छान टेस्ट लागते जास्त आंबवलेल्या पिठाचीही। पण इन्स्टंट बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीनेही बनवू शकता। आता जाळीदार होण्यासाठी आपण याच्यामध्ये काही सोडा वगैरे वापरणार नाही। आंबोळीचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। तवा गरम करून घ्यायचा, इथं मी बिडाचा तवा वापरत आहे, जो आंबोळीसाठी आपण रेग्युलर वापरतो तो। तुम्ही नॉनस्टिक तव्यामध्येही बनवू शकता, नॉनस्टिक पॅनमध्ये काय पटकन होतात। आता बिडाचा तवा असल्यामुळे जाड असतो, गरम व्हायला थोडा जास्त वेळ लागतो आणि गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे। शक्यतो लो गॅसच्या फ्लेमवरतीच गरम करून घ्यायचा, म्हणजे याच्यातून धूर होणार नाही आणि जो आपण पहिली आंबोळी घातली की ती करपणारही नाही। अशा पद्धतीने आता त्याला तेल टाकून घेतलेलं आहे आणि तव्याला कांदाही थोडा ग्रीस करून घेतला। कांद्याचा वेगळाच फ्लेवर येतो आणि कांदा असं तव्याला लावल्यामुळे काय होतं, आंबोळ्या पटकन उलटल्या जातात, म्हणजे तो तवा एकदम स्मूथ ग्रीस होतो कांद्यामुळे। त्यामुळे अशा पद्धतीने आपण इथं कांदा लावून घेतलेला आहे। आता व्यवस्थित परफेक्ट आपला तवा गरम झालेला आहे। आता अशा पद्धतीनं जाळीदार आंबोळी बनवण्यासाठी थोडं बॅटर आपल्याला पातळ बनवावं लागतं। इथं तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे, अशा पद्धतीचं बॅटर बनवायचं। अगदीही पातळ बनवायचं नाही, नाहीतर आपली आंबोळी उलटणारच नाही, ती अगदी एकदमच मऊ मऊ होणार। म्हणून अशा पद्धतीनं बॅटर बनवून घ्यायचं, कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवली आहे त्या पद्धतीनं, आणि अशी आंबोळी बनवून घ्यायची। जाळीदार आंबोळी आपोआपच होते, म्हणजे बॅटर व्यवस्थित परफेक्ट असेल तर आणि तवाही व्यवस्थित गरम झाला असेल तर। बॅटर अशा पद्धतीने तव्यावरती पसरवून घेतलेलं आहे आणि परत चमच्याने आंबोळीच्या वरती असं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे तव्यापासून आंबोळी सुटायला मदत होते। अशा पद्धतीने ती परफेक्ट आंबोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे। शक्यतो आंबोळी किंवा घावण बनवण्यासाठी बिडाचाच तवा वापरायचा, खूप टेस्टी लागतात बिडाच्या तव्यातील घावण आंबोळी। अशा पद्धतीने आता हा जाडसर तवा आहे, साईडला जास्त जाळ लागत नाही गॅसचा, मध्ये सेंटरला जास्त जाळ लागतो गॅसचा। त्यामुळे मी अशा पद्धतीने आता चिमट्याच्या मदतीनं सर्व बाजूने असा तवा फिरवून घेत आहे, म्हणजे साईडलाही भाजेल आणि मधनं जळणार नाही आंबोळी। अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता तवा जाड असल्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते चिमट्याला पकडताना, म्हणजे काय होईल, चुकून जर चिमट्यात पकडता आला नाही व्यवस्थित तर तो खाली घसरून येऊन हातालाही भाजू शकतो। म्हणून तवा फिरवत असताना मात्र व्यवस्थित हँडल करावा लागतो। आता तुम्हाला इथं दिसलंच असेल व्हिडिओमध्ये, साईडनेही व्यवस्थित परफेक्ट भाजून झालेला आहे, साईडच्या करडाही सुटलेल्या आहेत। अशा पद्धतीने उलटवून घ्यायची आंबोळी।
सेम याच पद्धतीने सर्व बाकीच्या आंबोळ्या बनवून घ्यायच्या। प्रत्येक वेळी आंबोळी बनवत असताना कांद्याने तव्याला ग्रीस करून घ्यायचं। कांद्यामुळे काय होतं, तवा अगदी असा सॉफ्ट म्हणजे ग्रीसी होतो चांगला, त्यामुळे आंबोळी उलटायला मदत होते। त्यामुळे शक्यतो बिडाचा तवा जर तुम्ही वापरत असाल तर रेग्युलरली कोणताही घावन, डोसा वगैरे काहीही बनवत असताना कांद्याने आणि तेलाने तवा ग्रीस करून घ्यायचा। अगदी परफेक्ट अशी आंबोळी बनून तयार होते। काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे आपले पदार्थ परफेक्ट होत असतात। आता हा लोखंडी तवा आहे जो वापरल्यानंतर कायम तेलकटच असायला हवा। जर याच्यामध्ये तेलाचं प्रमाण नसेल तर हा गंजतो आणि काळपट होतो आणि त्याच्यामध्ये कोणताही पदार्थ केला तर तो काळपटच होतो। म्हणून नेहमी वापरल्यानंतर हा तवा नेहमी तेल लावूनच ठेवायचा आणि वापरायच्या आधी एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा, परत तेल लावायचं आणि त्याला कांदा ग्रीस करून घ्यायचा। लोखंडी भांड्यातील कोणताही पदार्थ चविष्ट बनतोच, पण ती भांडी वापरताना मात्र आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते। काळजी म्हणजे अशीच की फक्त ते गंजू नये याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते। बाकी काय मग आंबोळीची टेस्ट तर विचारायलाच नको, म्हणजे चपातीपेक्षा तर खूप टेस्टी लागते अशी ही आंबोळी बनवलेली। अशा पद्धतीने तुम्ही आंबोळी बनवून खाऊ शकता, कशाबरोबरही खायला चालते ही चपातीच्या पिठाची असल्यामुळे। अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते।